3 बॉल 12ची गरज आहे. यावेळी लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. इथे आणखीन एक विकेट मिळेल. प्रणित म्हात्रे मैदानाच्या बाहेर जातील. प्रणित म्हात्रेंनी भरपूर स्ट्रगल केलं या मॅच मध्ये. 2 मध्ये बनवायचे आता 12 धावा. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे. माहिती आहे दोन्ही टीम्सला मॅच संपलेली नाहीये. 2 मध्ये 12. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. जीवन गोपाळे जर रनआउट झाला नसता तर कदाचित ही मॅच जी आहे ना ते कोपर किरणे टीमच्या बाजूने सध्या तरी झुकलेली आपल्याला पाहायला मिळाली असती. जीवन गोपाळे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित जहा आले. शेवटचे 2 बॉल 12 रनची गरज आहे. उत्कर्ष दिवा टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. विराज मडवी गोलंदाज तयार होत आहेत. 2 मध्ये 12. फुल टॉस बॉल आहे आणि या फुल टॉस बॉलला फटका बाउंड्रीच्या बाहेर पाठवू शकले नाहीयेत अनिकेत चव्हाण. ही मोठी संधी होती. तुमच्या जवळ ही संधी चालून आली होती. फुल टॉस बॉल होता. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करता आली नाहीये. त्या ठिकाणी हेमंत पाटील होते आणि आणखीन एक विकेटचं पतन. आता एका बॉलमध्ये 12 रनची गरज असणार आहे. एक चेंडू 12 धावसंख्येची गरज. मॅच पूर्णपणे श्रीकृष्ण दिवा टीमच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर शुभम पाटील आलेत. एक चेंडू 12ची गरज आहे. शेवटचा बॉल आलाय निर्धाव आणि श्रीकृष्ण दिवा टीमने या धावा डिफेंड केल्यात आणि पहिला सामना त्याने जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन टीम श्रीकृष्ण दिवा टीम. हार्ड लक टीम कोपर किरणे 11 कोपर किरणे. मॅच मध्ये खूप चांगली मजा आली. झुंज दिली जीवन गोपाळेने आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. 9 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची झुंजार खेळी करणारा जयेंद्र मडवी ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ जयेंद्र मडवी यांनी केला आणि येथे ठरले या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण दिवा अशी सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टायमर सेट करणार आहोत आम्ही, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि वेळेवरती सामना संपणं भरपूर महत्त्वाचं असणार आहे कारण की फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवसामध्ये आम्हाला सामने अगदी वेळेवरती संपवायचे आहेत. चला केक कट करून घेणार आहोत आपण. रोहित पाटील यांच्या सुपुत्राचा वाढदिवस आहे. प्रांश रोहित पाटील. चला प्लेअर ऑफ द मॅच जयेंद्र मडवी ठरलेले आहेत आणि आशिष भोईर यांना विनंती करतो आपल्या शिवास्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे त्यांना. जयेंद्र मडवी तर वयावरती जाऊ नका. फटके तुम्ही पाहिले दमदार आहेत आणि पुढच्या मॅच मध्ये वाचून राजेंद्र मडवी यांच्याकडनं. वेल प्लेड जयेंद्र दादा, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात. टॉस केला जाईल उत्कर्ष दिवा आणि श्रीकृष्ण दिवा या दोन्ही टीम्स मध्ये. गंगा इंगोले, गंगा प्लीज विनंती करतो टॉस साठी या प्रथमतः. नितीन मडवी आलेत श्रीकृष्ण दिवा टीमचे कॅप्टन. संजय दादा यांना विनंती करतो आपल्या शिवास्य टॉस करून घ्यायचा. आता शिरोडे गावातील समाजसेवक आणि संजय दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार. श्रीकृष्ण दिवा आणि उत्कर्ष दिवा दोन्ही एकाच गावातील टीम्स आहेत. टॉस केला जातोय. हेड्स इज अ कॉल. हेड्स. विराज जास्त काही विचारणार नाहीये, फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायचे पुन्हा एकदा श्रीकृष्ण दिवा टीमला आणि फिल्डिंग साठी लगेचच उतरा उत्कर्ष दिवा टीम. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. इथून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. तोपर्यंत आपण वाढदिवस साजरा करूया प्रांश रोहित पाटील यांचा.